बघा, स्क्वेअर आहे, सर्कल आहे, 2 सर्कल आहेत आणि ट्रायंगल आहे. याची ॲडिशन किती दिलेली आहे? 23 दिलेली आहे. परत ट्रायंगल, स्क्वेअर, 2 स्क्वेअर आणि सर्कल दिलेला आहे, ॲडिशन 18 आहे. परत सर्कल, 2 ट्रायंगल, 1 स्क्वेअर आणि 19 दिलेली आहे. तर आपल्याला व्हॅल्यूज कशाच्या फाइंड करायच्या आहे? ट्रायंगल, स्क्वेअर आणि सर्कलच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. बघा, अशा क्वेश्चन्समध्ये कसं लॉजिक लावायचं बघा. आता यामध्ये बघूयात आपण सर्वप्रथम की सर्कल्स किती आहेत? एकूण सर्कल्स किती आहेत? 4 दिलेले आहेत. 1 2 3 4. ट्रायंगल्स किती आहेत? 4 आहेत. 1 2 3 4 आणि स्क्वेअरसुद्धा 4 आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो? 4 ट्रायंगल्स प्लस 4 स्क्वेअर प्लस 4 सर्कल, या सगळ्यांचं मिळून किती होत आहे? याची ॲडिशन किती होत आहे? 23, 18 आणि 19. या सगळ्यांची ॲडिशन किती होत आहे? 60 होत आहे. म्हणजे 4 ट्रायंगल, 4 स्क्वेअर आणि 4 सर्कल मिळून 60 आहेत. तर याच्यावरून मला ट्रायंगलची व्हॅल्यू प्लस स्क्वेअरची व्हॅल्यू आणि सर्कलची व्हॅल्यू ऑप्टेन करू शकतो आपण. याच्यामधून 4 मी कॉमन काढतो. कॉमन घेऊन याच्यामधून कॉमन घेऊन इकडे मल्टिप्लायला देतो आणि इकडे डिवाइड होऊन जाईल. तर 60 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू इथं आन्सर 15. म्हणजेच ट्रायंगल प्लस स्क्वेअर प्लस सर्कल इज इक्वल टू किती झालं? 15 झालं. आता मला ट्रायंगल, स्क्वेअर आणि सर्कलची व्हॅल्यू 15 मिळालेली आहे. तर म्हणजे जिथं जिथं अँगल ट्रायंगल, स्क्वेअर आणि सर्कल दिसते ते व्हॅल्यू 15 होऊन जाईल. म्हणजे इथं ट्रायंगल आहे, सर्कल आहे आणि स्क्वेअर आहे. तर आधीच्या इक्वेशनमध्ये ट्रायंगल, स्क्वेअर आणि 15 आहे. तर टोटल किती आहे? 23. तर 23 मायनस 15 करतो मी. 23 मायनस 15 म्हटलं म्हणजे 8. हे व्हॅल्यूज कशाची भेटली मला? हे भेटली सर्कलची व्हॅल्यू. म्हणजे ऑब्वियस आहे की ट्रायंगल, स्क्वेअर आणि सर्कल याची व्हॅल्यू पुट करतो मी. हा सर्कल आहे, इथं ट्रायंगल आहे आणि स्क्वेअर आहे. या 3 व्हॅल्यूज मिळून 15 होत आहेत. म्हणजे 23 मायनस 15 करतो मी. 23 मायनस 15 इज इक्वल टू 8. म्हटलं म्हणजेच एका सर्कलची व्हॅल्यूज किती भेटली आपल्याला? 8. याच्यामध्ये 8 भेटलं. ओके. त्याचप्रमाणे आता 18ला सुद्धा करतो. ट्रायंगल, स्क्वेअर आणि सर्कल. ट्रायंगल, स्क्वेअर आणि सर्कल म्हटलं म्हणजे एक स्क्वेअर फाइंड करतो. तो 18 मायनस 15 करतो आहे. 18 मायनस 15 किती येतील? 3. म्हटलं म्हणजे एका स्क्वेअरची व्हॅल्यू किती झाली? 3. त्याचप्रमाणे 19 मायनस 15 केलं तर एका ट्रायंगलची व्हॅल्यू किती झाली? 4. अशा प्रकारे स्क्वेअरची व्हॅल्यू, ट्रायंगलची व्हॅल्यू भेटली मला 4, स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली मला 3 आणि सर्कलची व्हॅल्यू भेटली मला 8. अशा प्रकारे लॉजिक या गणितामध्ये लावायचं असतं.